चल 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 लवकर पळ तुझी बस चल. आज राधिका अथर्वला घेऊन का नाही आली? अथर्व बरा असेल ना? हॅलो अरे यार हो रेवती मावशी नेहा कुठे गेली? अरे नेहा गेली, आत्ताच गेली बस. तुला उशीर झाला आज. एवढी घाई केली तरी बस गेली ती गेलीच. हो नाही यार मी किती फास्ट तयार केलं याला. पापा माझी बट्टी गेली. नाही आता तू एक काम कर ना प्लीज. मी याला कारने सोडतो शाळेमध्ये. तू बरोबर 2 वाजता खाली याला पिकअप करायला. हा हा अथर्व चल मी तुला कारने सोडतो. चल लवकर ये. ए रेती रेती हाय कशी आहेस? अरे राधिकाशी भांडण झालं ना तुझं, मला काय ॲटिट्यूड देते उगाच. काय संबंध? हा माझा तिच्याशी काही संबंध नाहीये. बट मी असं ऐकलं की तू तुझ्या बेस्ट फ्रेंडशी ब्रेकअप केलंस म्हणून, हो का? नाही म्हणजे समिताने सांगितलं मला, नाही तर मला काहीच माहिती नव्हतं. बट यू नो व्हॉट, यू आर राईट. ही राधिका ना बोर आहे का एक नंबरची. तिला ना सगळ्याच गोष्टींमध्ये ना ग्रेट व्हायचं असतं. उगाच तिला वाटतं की सगळ्या जगाची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याच शोल्डर्स वर. मूर्ख आहे ती, जाऊ दे. माइंड युअर टंग शनाय. राधिकाचं नाव घ्यायची सुद्धा लायकी नाही या तुझी. आणि आमच्या पर्सनल इश्यूज मध्ये तुला बोलायची काही गरज नाही. तुझे एक्सपर्ट कमेंट्स आम्हाला नकोय. समिधाला सुद्धा सांग. वाव काय फ्रेंडशिप आहे. एवढं भांडण झालंय तरी राधिकाचीच साईड घेते. ठीक आहे मी या दोघींचा पॅचअप होऊच देणार नाही. गेला का अथर्व शाळेत? आव ना आत्ता घेऊन उतरलेत त्याला. हे टेन्शन या बरं वेळेवर गेला. अहो नानीजी कसल्या वेळेत? तेवढा उशीर झालाय. अवधळ आवरलेलंही नव्हतं त्याचं. टिफिन तरी दिलाय की नाही कुणास ठाऊक. नानीजी हा ये. ही चावी हा. आणि हा हे नानाजींना द्या प्लीज. हो देते. त्यांना तरी कळायला पाहिजे ना त्याची परीक्षा आहे आज. वहिनी आज गप्प गप्प. नाही गुप्ते भाऊ. अथर्वला गुरुनाथकडे सोडलंय. तिथनच तयार होऊन गेला शाळेत आज. कोण अथर्व? हो ना अवधड काहीच आवरलेलं नव्हतं. आय कार्ड घेतलेलं नव्हतं. भांग पाडलेलं नव्हता. सकाळी दूध तरी दिलंय की नाही कोणास ठाऊक. भूक धरत नाही त्याची. दिवसभर काही खाल्लं नाही ना तर चिडचिड करत राहते ते पोट. नानीजी मी त्याच्यासाठी डबा घेऊन जाऊ का? गरज नाही. आता त्याच्यावर सोडलंय ना. गुरुनाथनी 8 दिवस अथर्वला सांभाळून दाखवायचं अशी गुरुनाथच्या बाबांनी अट घातली आहे. 8 दिवस? त्याला कुठलं जमतंय अथर्वला सांभाळायला? मधल्यामध्ये पोट्याचे हात. होऊ दे त्याचे हात. आणि त्याच्याकडून कंप्लेंट आली ना तर बरं होईल. आणि तुम्ही असं लपून लपून मदत करत राहिला ना त्यांना कळणारही नाही आणि त्यांना फरकही पडणार. हे बरोबर आहे. अहो गुप्ते भाऊ आमच्या दोघांच्या भांडणात अथर्वचं काऊन नुकसान? मग तुम्ही एक काम करा ना, भक्ती मिसला फोन करा. त्या लक्ष देतील थोडे दिवस त्याच्याकडे. हे चांगलं आहे. कर फोन. खरंच फोन करू का? आत्ताच फोन करते. हॅलो हॅलो भक्ती मिस. मी राधिका बोलून राहिले, अथर्वची आई. हा बोला राधिका ताई, काय म्हणता? आज सकाळ सकाळ फोन केलात? एक काम होतं. आज अथर्वची एक्झाम आहे. त्याला यायला जरा उशीर होऊन राहिला. येतोय ना पण तो शाळेत? हो येतोय ना. त्याचं काय म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही पण तो त्याच्या बाबांकडे राहतोय. बरं मग? नाही म्हणजे आज अथर्वने डबा घेतलाय का पाहाल का? अहो एवढंच ना, बघेन मी. आणखी काही? हा आणि जरा 8 दिवस लक्ष ठेवा. अहो आमचं रोजच लक्ष असतं, पण तुम्ही आता सांगितलं
सांगितलंय ना. मग मी त्याला आता रोज विचारेन तुला काय हवंय काय नको ते. हा, तुम्ही काही काळजी करू नका. हो ठेवू फोन. ओके बाय. काय म्हणाल्या? बघतायत म्हणाले. बरं मला सांगा, हे काय प्रकरण आहे? गुरुनाथच्या वडिलांनी अशी का अड घातली? मॅडम घ्या गरमागरम कॉफी. तुझी झोपून काय राहिलीस बोर? अरे यार, अगं तो मॉन्स्टर रात्रभर झोपला नाहीये ग. मग काय लाता मारत होता मला उगाच. आणि रात्री काय तर म्हणे त्याला गोष्ट ऐकायची होती आणि त्यानंतर काय तर त्याला गाणं ऐकायचं होतं आणि या सगळ्यासोबत त्याला थोपटायचं आम्ही. तरी बोर करत होता. तुला माहितीये मी कशी झोपली होती? सी झाला होता माझा सी. आता पाठ पण दुखते माझी त्याच्यामुळे. बरं गॅरी त्याला भाव देत होता म्हणून मलाही द्यावा लागला. हे बघ, घरात लहान मुलं आलं ना की असंच असतं. आणि तुला आता सवय करून घ्यायला हवी ना. आता तुझंही लग्न होईल गॅरी सोबत. यू व्हॉट रब्बिश यार, काहीतरी बोल नको. पण लग्न अँड बेबीज, नो वे. या मॉन्स्टर घरात येते काय कमी आहे का? हे बघ, ही तुझी ऍडजस्टमेंट आहे. सिर्फ टू बेअर विथ इट. बेरच करते यार. जाऊ दे इशी, तू जा आता. मी झोपते जरा वेळ प्लीज. मी खूप दमले. हो ना, मी जाऊ ना आता. कॉफीचं काम झालं की लगेच हकलून देते. ठीक आहे, गुड नाईट, झोप. मी जाते. अरे यार चल. काय तू पण लगेच मनावर घेते यार गोष्टी. अगं मला जेन्युइनली ना खूप कंटाळा आलाय. हा मुलगा इतका कटकट करतो ना, इतका अनॉइंग आहे. मला काही कळतच नाही यार काय करू. तू त्याला कशाला ओरडत बसतेस? पण सोडून द्यायचं. अरे ओरडू नको तर काय करू? त्याची मस्ती सहन करत करत ना मीच मेंटल हॉस्पिटलमध्ये जाईन. वेडी होणार आहे मी बहुतेक. अगं असं नाही म्हणते मी, पण बी स्वीट टू हिम ना. वरवर दाखव की तू छान गोड वागतीयस. म्हणजे हे बघ, त्याला जे करायचंय ना ते त्याला करू द्यायचं आणि तुला जे हवंय तेच तू करायचं. म्हणजे त्याला जर का टीव्ही बघायचा असेल तर बघू द्यायचा आणि त्याला जर का होमवर्क नसेल करायचं तर परमिशन द्यायची. एक्झॅक्टली. आणि त्याहूनही जास्ती तो तुला तुझ्या फेवर मध्ये वगैरे यायला हवा असेल ना तर एक काम कर, त्याला गिफ्ट दे, आईस्क्रीम दे, टॉफीज दे, गेम्स दे. मग तू बघ फक्त शनाया, तर त्या राधिकाला कसा विसरतो आणि शनाया आंटी करतो. गुड आयडिया यार. बट तुला कसं हे सगळं माहिती? कुठून येतो एक्सपिरियन्स तुला? एनिवे जाऊ दे, आयडिया छान आहे तुझी. हा, नुसतं म्हणायचं सॉलिड चालतो, हकलून द्यायला निघालीस. तू त्याच्यावरच अडकलीस अजून. ठीक आहे फाईन, मी एक काम करते. मी आपल्या दोघींसाठी एक मस्त चीज बस पिझ्झा ऑर्डर करते. ओके ओके चालेल. तो खाऊया आणि मग मी खरंच थोड्या वेळ झोपेन यार. 2 वाजता परत हा मॉन्स्टर येणार आहे. त्याची बस येणार आहे खाली. त्याला आणायला जायचंय मला. पण हे सगळं तू काय करतेस? हो गॅरी नाही ना घरी, मग मलाच करावं लागणार हे काम. मी उद्यापासून ना बकुळालाच सांगते खाली जायला. हा बेस्ट. आज माझं पार्लर राहिलं माहिती त्याच्यामुळे. हे बघ, तू आता चिल कर. आपण पिझ्झा ऑर्डर करतोय ना, कर 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 पटकन कर. मला भूक लागली खूप. हो भुक्कड हो.